Welcome all of you for our today's lecture, Standard 5 English. Students, in our last lecture, we have studied page number 57. Lots of things together. And I gave you one activity, one homework to write all that. I gave you one activity that was you have to write the names of all phrases and their meanings. Okay, I think all of you completed. All of you have already completed that activity in your notebook with good handwriting. Okay. So today what are we going to do? Today we are going to learn our new chapter. Then what is name of this chapter? See, just give answer of this question. एक छोट्याशा प्रश्नाचं उत्तर द्या, म्हणजे आजचं जे आपलं पाठ आहे त्या पाठाचं नाव तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जन्माला आले त्यावेळेसचे तुम्ही आणि आज आता तुम्ही सर्वजण 5वीच्या वर्गामध्ये शिकत आहात, बरोबर? आणि आजचे तुम्ही यामध्ये खूप मोठा फरक झालेला तुमच्या लक्षात येतो. आता लहानपणी जेव्हा तुम्ही जन्माला आले तेव्हा तुमच्या लक्षात येत नव्हतं तुम्ही कसे होते काय होते, परंतु तुमच्या आई वडील आजी आजोबा यांच्याकडून तुम्ही बरंच काही ऐकलं असेल. तो जन्माला आला तेव्हा असा होता तसा होतास, अशा विविध गोष्टी त्यांच्याकडनं ऐकलेल्या असतील. तर तेव्हापासून ते आजपर्यंत जी तुमच्या शरीराची जी वाढ झालेली आहे त्याच्यामध्ये खूप मोठी स्थित्यंतरे, खूप मोठे बदल झालेले तुमच्या लक्षात येतात, बरोबर? आणि हे बदल व्यवस्थित योग्य पद्धतीने होत आहेत, म्हणूनच आपण आपलं जीवन व्यवस्थित सुरळीतपणे जगू शकतोय. म्हणजे आपलं शरीर आपल्या सोबत आहे, म्हणूनच आपण आपलं जीवन अत्यंत आनंदी उत्साहाने आपली सर्व कामं व्यवस्थित करत आपण आपलं जीवन आनंदाने जगू शकतोय आणि आपल्या जीवनाचा पुरेपूर असा आनंद घेत आहोत. आपल्या आयुष्यात आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असलेलं आपलं हे शरीर, बरोबर? बऱ्याचदा असा एक प्रश्न विचारला जातो पहा, की तुमच्या आयुष्यातील तुमच्या अगदी जवळचा सोबती कोणता, की जो सोबती जर तुम्हाला साथ देत नसेल, जो सोबती जर तुम्हाला सोबत देत नसेल तर तुम्ही जगणंच शक्य नाही, तुमचं जीवनच तुम्हाला जगता येणार नाही. हाच प्रश्न मी तुम्हाला विचारते. What is the most important part of your life? What is the most important part, or which is that thing that is most important in your life? If it is not there, then you cannot live. What is it? मग या प्रश्नाचं उत्तर देत असताना तुम्हाला बरेच पर्याय तुम्हाला सापडतील. काहींना असं वाटेल की आपल्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोण? आता तुम्ही लहान आहात तर तुम्ही तुमच्या आईच्या फार जवळ असता पहा. आई हेच तुमचं विश्व असतं. बऱ्याच लहान मुलांचं आई असेल किंवा आई वडील असेल हेच त्यांचं विश्व असतं. मग बऱ्याच जणांना असं वाटेल की मी माझे आई वडील जर सोबत नसतील तर मी जगू शकणार नाही, किंवा माझी आई जर माझ्या सोबत नसेल तर मी जगू शकणार नाही. किंवा काही मुलं जे असतात ते आई वडिलांपेक्षाही आजी आजोबांच्या फार जवळ असतात. मग त्यांना त्यांचं विश्व म्हणजे आजी आजोबा. त्यांना वाटतं की जर माझी आजी माझ्यासोबत नसेल तर मला एकही क्षण जगणं शक्य होणार नाही. परंतु या सर्व गोष्टी जर आपण थोडा वेळ बाजूला ठेवल्या तर एकच एक गोष्ट आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची आहे, आणि ती गोष्ट म्हणजे आपलं शरीर. आपलं शरीर जर आपल्या सोबत नसेल तर आपण जिवंत राहणं शक्य नाही, बरोबर? आपलं शरीर जिवंत आहे म्हणून आपण जिवंत आहोत. या शरीरातून ज्यावेळेस प्राण संपेल त्यावेळेस आपलं शरीर म्हणजे आपण म्हणजे एक बॉडी, जस्ट वी विल बिकेम अ बॉडी.
बरोबर आहे की नाही? म्हणजेच आपल्या आयुष्यातील अगदी जवळचा, अत्यंत महत्वाचा सोबती जर कोणता असेल तर तो सोबती म्हणजे आपलं शरीर. मग या शरीराविषयीच आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. ओके, लेट्स सी इन युअर टेक्स्ट बुक ऑन पेज नंबर 58. The name of this topic, today's topic is Know Your Body. Know your body. Okay. See, page number 58. All of you open your textbook. Look into your textbook and just keep your finger on the line. See here. Listen carefully and read with me. Listen carefully and read with me. लक्षपूर्वक ऐका आणि माझ्याबरोबर वाचा. इथे तुम्हाला बरीचशी चित्र दिसत आहेत. त्या चित्रामध्ये तुमच्या लक्षात येते की काही जी चित्र आहेत ती आपल्या बॉडी पार्ट्सची चित्र तुम्हाला दिसत आहेत आणि त्या बॉडी पार्ट्सवरच लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता हे जे शरीर आहे हे आपल्यासाठी किती महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो? कारण हे शरीर जर नसेल तर आपण जगणंच शक्य होणार नाही. पहा, म्हणून असं म्हटलं जातं लव्ह युअर बॉडी. यू शुड लव्ह युअर बॉडी. आपण आपल्या शरीराचं काय केलं पाहिजे? आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. आपण आपल्या शरीरावर प्रेम केलं पाहिजे. आणखी बऱ्याच गोष्टी या ठिकाणी म्हटल्या जातात. पहा, टेक केअर ऑफ युअर बॉडी. इट्स द ओनली प्लेस यू हॅव टू लिव्ह. टेक केअर ऑफ युअर बॉडी. इट इज द ओनली प्लेस. एकमेव असं स्थान आहे की जिथे तुम्ही राहू शकता. जर हे शरीरामध्ये तुम्ही राहत नसाल तर त्या शरीराला काही अर्थ आहे का? नो. So, take care of it. We have to take care of our body. Okay? See next. Your body hears everything your mind says. आता आपलं शरीर जे आहे ते सर्व काही ऐकतं जे आपण आपल्या मनामध्ये विचार चालू असतात. उदाहरणार्थ याचे एक उदाहरण देऊया. समजा आपल्या मनामध्ये विचार आला. कोणता विचार आला? की आज मला अमुक अमुक एखादी गोष्ट खायची इच्छा झाली. आपल्या मनात विचार आला आणि तो विचार आल्याबरोबर लगेच आपण आपल्या आई वडिलांकडे डिमांड करतो आणि आपण ती वस्तू त्या दिवशी काय करतो? खातो. म्हणजे मनातील विचार जो आहे तो तुमच्या हाताने आणि तुमच्या तोंडाने तो पूर्ण केला. कसा पूर्ण केला? तर तुम्ही ती गोष्ट तुमच्या हाताने तुमच्या तोंडात घातली आणि तुम्ही त्याचा आस्वाद घेत तुम्ही ती वस्तू खाल्ली. तुमच्या मनाला तुमच्या शरीराने साथ दिली आणि म्हणून ती तुमची इच्छा जी आहे ती पूर्ण होऊ शकली. त्याचबरोबर आणखी हे झालं खाण्याचं उदाहरण. दुसरी एखादी गोष्ट पहा. तुमच्या मित्रमैत्रिणीचा एखादा ड्रेस तुम्हाला आवडला असेल. त्या पद्धतीचा त्या प्रकारचा एखादा ड्रेस तुम्हाला सुद्धा विकत घ्यावासा वाटतो. मग आपण आपल्या आई वडिलांजवळ हट्ट करतो की मला तसा ड्रेस पाहिजे. बरोबर आहे की नाही? मग तो जो ड्रेस आहे तो पाहिजे मला म्हणून मनात विचार आला. तो आपण कुणासाठी विकत घेतोय? आपल्या शरीरासाठीच विकत घेतोय ना. तर हे असं म्हणजे काय? तर आपलं शरीर जे आहे ते आपल्या मनाचं ऐकत असतं आणि म्हणूनच आपल्या मनाला आपण योग्य अशी सवय लावायची. कोणती योग्य सवय लावायची? की आपल्या शरीरासाठी जे चांगलं आहे तेच आपण आपल्या मनाकडून एक्सेप्ट केलं पाहिजे. तेच आपण आपल्या मनाकडून मान्य केलं पाहिजे. जी गोष्ट आपल्याला योग्य नाही ती गोष्ट आपण मान्य केली नाही पाहिजे. ओके? येस. सो सी हिअर. लक्षपूर्वक ऐका आणि माझ्या बरोबर वाचा. म्हणजे तुम्हाला आधी ऐकायचे आणि दे यू हॅव टू रीड. अवर बॉडी हॅज मेनी पार्ट्स. ऑल पार्ट्स आर स्पेशल. रीड द फॉलोइंग फॅक्ट्स टू लर्न हाऊ स्पेशल दे आर. सी, आय एम गोइंग टू रीड वन्स अगेन. Our body has many parts. All of you know. आपल्या शरीरामध्ये आपलं शरीर जे आहे विविध अवयवांनी बनलेलं आहे. प्रत्येक अवयवाला वेगवेगळे नावं दिलेली आहेत आणि प्रत्येक अवयवाचं कार्य सुद्धा वेगवेगळं आहे. ही सर्व अवयव आपापली कार्य अगदी चोख पद्धतीने पार पाडत आहेत. म्हणूनच आपण अत्यंत आनंदी असं जीवन जगू शकतोय. बरोबर आहे की नाही? डोळे पाहण्याचं काम करतायत, तोंड बोलण्याचं काम करते, जीभ चव सांगण्याचं काम करते, कान ऐकण्याचं काम करते. हे सर्व योग्य पद्धतीने चालू आहे म्हणून आपण आनंदी आहोत. जीवन व्यवस्थित सुरळीत जगत आहोत.
सो अवर बॉडी हॅज मेनी पार्ट्स. खूप पार्ट्स आहेत. ऑल पार्ट्स आर व्हेरी स्पेशल. रीड द फॉलोइंग फॅक्ट्स टू लर्न हाऊ स्पेशल दे आर. तर इथे काही फॅक्ट्स दिलेले आहेत. फॅक्ट म्हणजे तथ्य. अशा काही गोष्टी दिलेल्या आहेत की ज्या आपल्या शरीरासाठी अत्यंत परफेक्ट आहेत. शरीराच्या बाबतीत त्या गोष्टी परफेक्ट आहेत, योग्य आहेत आणि त्या आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. आणि त्या जाणून घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हाऊ स्पेशल दीज ऑल पार्ट्स आर. शरीराचे हे सर्व अवयव किती स्पेशल आहेत हेच आपल्याला यावरून कळणार आहे. बरोबर. तर त्यामुळे तुम्ही आता इथे एकूण 8 चित्र दिसत आहेत पहा. तर ही 8 चित्र जी दिलेली आहेत त्या 8ही चित्रात प्रत्येक चित्राचं मी वाचन करणार आणि मग त्याचं एक्सप्लेनेशन आपण समजून घेणार आहोत. ओके. आता पहिलं चित्र पहा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो. पहिलं चित्र तुम्ही पहा. या पहिल्या चित्रामध्ये काय दिसत आहे पहा. सी हियर वन पिक्चर. फर्स्ट पिक्चर इज देअर. First picture, you can see there is one pillow and the girl is sleeping on that pillow. The girl is just sleeping on that pillow and here near the girl you can see brain is there. See, it is a diagram of brain and this diagram wears glasses and it is working. Brain is doing some work. I think it is reading books or pages. Okay. See. Now we can see here. Just keep your finger on the line. The brain keeps working even when you are sleeping. या चित्राच्या माध्यमातून आपल्याला काय सांगितलेलं आहे पहा. द ब्रेन कीप्स वर्किंग इवन वेन यू आर स्लीपिंग. नाउ जस्ट नो न्यू वर्ड्स. इन दिस सेंटेन्स वन न्यू वर्ड इज ब्रेन. ब्रेन म्हणजे काय. ब्रेन म्हणजे मेंदू. आपल्या डोक्यामध्ये अत्यंत महत्वाचा असा पार्ट आहे तो म्हणजे मेंदू, की ज्या मेंदूमुळे आपण सर्व काही गोष्टी व्यवस्थित करू शकतो. आपल्या शरीरातील प्रत्येक ठिकाणची सूचना ही मेंदूपर्यंत पोहोचवली जाते आणि मेंदू मग आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने सूचित करतो आणि तसं आपण वागत असतो. तसं आपण त्या योग्य वेळी त्या क्रिया करत असतो. तर हा जो मेंदू आहे तो आपल्या शरीरातील अत्यंत महत्वाचा अवयव आहे. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. बट सी द ब्रेन कीप्स वर्किंग इव्हन वेन यू आर स्लीपिंग. आता इथे ही मुलगी झोपलेली आहे असं आपल्याला दिसते. ती मुलगी काय करत आहे. ती झोपलेली आहे असं दिसते. परंतु शेजारी तिचा मेंदू काम करतोय असं दाखवलेलं आहे. आणि त्यातून वाक्याच्या माध्यमातून पण काय सांगितलेलं आहे. द ब्रेन कीप्स वर्किंग इव्हन वेन यू आर स्लीपिंग. आपण दररोज रात्री झोपतो आणि सकाळी उठतो. 6-7 कधी कधी 8 तासांची झोप घेत असतात. काहींना 6 तास झोप पुरेशी असते, काहींना 8 तास झोप. तर दररोजची आपली ही दिनचर्या चालू असते. दिवसभर आपण काम करतो आणि रात्री आपण झोप घेतो. आणि झोपल्यानंतर आपलं मेंदू जे आहे आपल्याला असं वाटतं की आपण झोपलो की आपलं अख्खं शरीर झोपलेलं आहे. कोणत्या शरीरात कुठेच कोणतीच कार्य चालू नाहीत. परंतु तसं नाही. इथं काय सांगितलेले. द ब्रेन कीप्स वर्किंग इव्हन वेन यू आर स्लीपिंग. जरी तुम्ही झोपलात रात्री तरी तुमचा मेंदू काय करत असतो. काम करत असतो. तुमच्या मेंदूचं काम चालू असतं. बरोबर. मग मेंदूमध्ये बऱ्याचदा असं होतं पहा. सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला असं वाटतं की अरे आपण खूप काहीतरी विचार करून उठलो. असं थोडासा थकवा जाणवतो मेंदूमध्ये आणि असं वाटतं की अरे आपण आतापर्यंत काहीतरी काम करत होतो का. म्हणजे एकदम फ्रेश वाटत नाही. रोज नाही म्हणा पण कधीतरी. मग त्यावेळेस काय तर आपल्या मेंदूचं जे काम आहे ते काम चालू आहे हे आपल्या लक्षात येतं त्या क्षणी. तोपर्यंत नाही. तर म्हणून
हे एक उदाहरण आहे की जे आपल्याला सूचित करतं की जरी तुम्ही झोपलेला असाल तरी तुमचं मेंदूचं जे कार्य आहे, आपलं अख्खं शरीर झोपत नाही. शरीरातील काही अवयव शिथिल होतात, रेस्ट घेतात, परंतु काही अवयव मात्र त्यांचं कार्य चालूच ठेवतात. त्यापैकी सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे मेंदू. मेंदूचं कार्य चालूच असतं. ही एक नवीन गोष्ट तुम्हाला कळली की नाही? म्हणूनच आपल्याला या ठिकाणी काय करायचंय? नो युअर बॉडी. आपल्या शरीराबद्दल आपल्याला जाणून घ्यायचंय. तर सगळ्यात पहिलं आपण काय जाणून घेतलं की आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव म्हणजे मेंदू. आणि मेंदू जे आहे 24/7 रेस्ट कधीच करत नाही. नेहमी इट इज वर्किंग. ऑल टाइम इट्स इज वर्किंग. ओके, अंडरस्टूड? सी नाउ सेकंड पिक्चर. त्या दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला यू कॅन सी वन सर्कल इज देअर अँड 2 आईज यू कॅन सी देअर. ओके, सी. We have 2 eyes, but we see one picture. See, we have 2 eyes, but we see one picture. आपल्याला किती डोळे आहेत? 2 डोळे आहेत, बरोबर? 2 डोळे आहेत. मग आता दोन्ही डोळ्यांनी आपल्याला दिसतं. तुम्ही कधी प्रयत्न केला का? एक डोळा असा बंद केला आणि दुसऱ्या डोळ्यांनी पाहताय, चित्र दिसतंय आपल्याला. इकडचा डोळा बंद केला, इकडच्या डोळ्यांनी पाहतोय. फरक एवढाच पडतो की जेव्हा आपण हा डोळा बंद करतो तेव्हा या अँगलचा थोडासा भाग तो कट होतो, आणि जेव्हा इकडचा डोळा बंद करतो या पार्ट पासूनचा इकडचा पाठीमागचा भाग थोडासा कट होतो, तो आपल्याला दिसत नाही. आणि जेव्हा दोन्ही डोळ्यांनी पाहतो तेव्हा सेम चित्र आपल्याला दिसतं. डोळे 2 असले तरी चित्र 2 दिसतात का? नो. डोळे 2 असले तरी दोन्ही डोळ्यांनी एकच चित्र आपल्याला दिसतं. दृष्टी एक आहे. आईज आर 2 बट पिक्चर इज 1. डोळे 2 आहेत परंतु दृष्टी मात्र एकच आहे, आणि म्हणून एकच चित्र आपल्याला दिसतं. पहा, या गोष्टीचा तुम्ही कधी विचार केलेला आहे का? हे आपल्याला या ठिकाणाहून लक्षात आलं की 2 डोळे परंतु प्रतिमा एकच, चित्र एकच. अंडरस्टूड? येस, व्हेरी गुड. सी नेक्स्ट, थर्ड पिक्चर इज देअर. सी हिअर. तिसरं चित्र आहे ग्रीन रंगाचं. पहा, तिसरं चित्र ग्रीन रंगाचं आहे. पहा, देअर आर मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया ऑन अवर स्किन बट मोस्ट ऑफ देम आर हार्मलेस. देअर आर मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया ऑन अवर स्किन बट मोस्ट ऑफ देम आर हार्मलेस. आता यातील न्यू वर्ड कोणते पहा? मिलियन्स. मिलियन्स मीन्स लक्षावधी. आणि आणखी एक न्यू वर्ड आहे हार्मलेस, म्हणजे निरुपद्रवी. हार्मलेस मीन्स निरुपद्रवी. निरुपद्रवी. सी, देर आर मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया. म्हणजे जंतू, बॅक्टेरिया. पहा काय म्हटलेलं आहे? आपल्या शरीरावर किंवा आपल्या शरीरात मिलियन्स ऑफ बॅक्टेरियाज ऑन अवर बॉडी किंवा ऑन अवर स्किन. आपल्या शरीरावरचा जो थर आहे त्याला आपण स्किन असे म्हणतो. स्किन म्हणजे त्वचा. तुम्हाला माहिती आहे, वरचा जो पार्ट आहे त्याला आपण स्किन म्हणजे त्वचा असे म्हणतो. तर या त्वचेवर मिलियन्स ऑफ बॅक्टेरियाज असतात. आपण दररोज सकाळी उठून आंघोळ करतो, शरीर स्वच्छ करतो, दिवसभर कामाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी जातो, येतो, फिरतो. मग मिलियन्स ऑफ बॅक्टेरियाज या हवेतील त्यांच्याशी संसर्ग होतो आपला. ओके, बट मोस्ट ऑफ देम आर हार्मलेस. हजारो अशा प्रकारचे विषाणू, जीवाणू, हे जंतू यांच्याशी संपर्क आपला येतो, परंतु ही सर्वच प्रकारची जी बॅक्टेरियाज आहेत ती आपल्याला हानी पोहोचवतात, धोका पोहोचवतात
आपल्याला त्रास होतोय आणि अशी गोष्ट आहे का? नाही. तर यापैकी खूप कमी असे बॅक्टेरियाज आहेत की जे आपल्यासाठी त्रासदायक असतात आणि खूप मोठ्या संख्येने असे बॅक्टेरियाज आहेत, असे जंतू आहेत की जे आपल्यासाठी अगदी हार्मलेस आहेत, निरुपद्रवी आहेत. कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्या शरीराला किंवा आपल्याला त्यामुळे होत नाही. आता तुम्ही सर्वजण जाणता विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण ज्या कारणासाठी घरी आहोत, कोरोना व्हायरस, बरोबर, हा सुद्धा एक प्रकारचं हेच आहे, जंतू संसर्गच आहे तो. आणि तो जो संसर्ग आहे तो इतका संसर्ग फास्ट होतो त्याचा की ज्याच्यामुळे आपल्याला आपसामध्ये दोन व्यक्तींमध्ये किमान 2 फूटचं अंतर ठेवणं गरजेचं आहे. आणि हे अंतर जर आपण पाळत असू तरच आपला त्या जंतूपासून किंवा त्या कोरोना व्हायरस पासून आपलं काय होणार आहे? संरक्षण होणार आहे. आणि म्हणूनच आपण आपल्या घरी राहून हे शिक्षण घेण्याचं कार्य करत आहोत. बरोबर आहे की नाही? म्हणजेच सर्वच बॅक्टेरियाज म्हणा, सर्वच व्हायरसेस म्हणा, हे आपल्यासाठी त्रासदायक नसतात, हेच आपल्याला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. लक्षात आलं? ओके. सी नेक्स्ट, 4th वन. इथे तुम्हाला एक चित्र दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि त्या चित्राभोवती खूप सारे छोटे छोटे चित्र सुद्धा दाखवलेले आहेत वस्तूंची. आणि ते जे चित्र आहे ते तुम्हाला दिसतंय, ते चित्र आहे आपल्या शरीरातील अत्यंत महत्वाचा पार्ट, ज्याला आपण नोज असे म्हणतो. NOSE, नोज. नोज म्हणजे काय? नाक. नोज मीन्स नाक. आता हे जे नाक आहे ते आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचं पार्ट आहे. या नाकाने आपण काय करतो? श्वास घेतो आणि श्वास सोडतो. आपण जिवंत आहोत याचं सगळ्यात इम्पॉर्टंट जर लक्षण कोणतं असेल, हे लक्षण जर दिसत नसेल तर आपण मृत घोषित केलं जातो. तर तो इम्पॉर्टंट, ते सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे आपलं श्वास घेणे. आपण श्वास घेतो आणि सोडतो. बरोबर आहे की नाही? तर पहा, अवर नोज कॅन रिमेंबर, काय सांगितलेलं आहे इथं? अवर नोज कॅन रिमेंबर 50,000 डिफरंट सेंट्स अँड स्मेल्स. सेंट्स म्हणजे गंध. सेंट्स म्हणजे गंध आणि स्मेल म्हणजे वास. मला माहिती आहे स्मेल्स. काय सांगितलेलं आहे? अवर नोज कॅन रिमेंबर. रिमेंबर म्हणजे आठवण ठेवणे, लक्षात ठेवणे. लक्षात आलं? रिमेंबर. तर आपलं जे नाक आहे ते किती हजार प्रकारचे गंध आणि वास लक्षात ठेवतो? 50,000. कधी कल्पना तरी केली होती का आपण? 50,000 प्रकारचे वास, 50,000 प्रकारचे गंध, हे जे आपलं नाक आहे ते लक्षात ठेवत असतं. ओके. इथे तुम्हाला चित्रामध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू दिसत आहेत. फुलं दाखवलेली आहे. गुलाबाचं फूल असेल, पान असेल, त्यानंतर सेंट दाखवलेलं आहे, बिस्किट दाखवलेले, पेरूचं चित्र तिथं दिसते, तिथं वाटीमध्ये काहीतरी गोड पदार्थ दिसते, शेंगदाणा दिसते, तिथे पुरी दिसती आहे, लिंबू आहे. बरोबर. अजून बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी दाखवलेल्या आहे की या सर्वांचं स्मेल कसं असतं? प्रत्येक गोष्टीचं स्वतंत्र एक स्मेल असतं, वास असतो त्याचा, स्वतंत्र एक गंध असतो त्याला. आणि तो गंध आपण डोळे बंद असले तरी आपल्याला वास आला की आपल्याला लक्षात येतं की नाही, ही गोष्ट अमुक आहे. आपण लगेच सांगतो इथे कुठेतरी अमुक गोष्ट दिसत आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे पहा, प्रत्येक पार्ट आपल्या शरीरातला किती महत्वाचा आहे हेच आपल्याला या ठिकाणी लक्षात आणून देण्याचं कार्य केलेलं आहे. सो नोज इज सो इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अवर बॉडी. इट रिमेंबर्स 50,000 सेंट्स अँड स्मेल्स and all the time it supports us to recognize these all smells, these all scents. Understood? Yes. Very good. See here. Next, 5th picture is there. In this 5th picture, you can see. In this 5th picture, you can see. तुम्हाला एक असं चित्र दिसतंय की जे हाड, शरीरातील हाडाचा जो पार्ट आहे तो एक पार्ट या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि इथं काय सांगितलेलं आहे त्या चित्रामध्ये, काय लिहिलेलं आहे बघा. आता ते चित्र जे दिसतंय ते बहुतेक ते हाडाबद्दलच माहिती दिलेली आहे. जसं इथं नाकाचं चित्र दाखवलं, नाकाबद्दल माहिती. ब्रेनचं चित्र आहे, ब्रेनची माहिती. डोळ्यांचं चित्र आहे, डोळ्यांची माहिती. ठीक आहे.
आणि जंतू म्हणजे विषाणूंचं चित्र दाखवलेलं इथे आणि त्या प्रकारचं विषाणूचं जंतूबद्दलच बॅक्टेरियाबद्दलच माहिती दिली. तर इथे सुद्धा आपल्याला हाडाविषयीच माहिती असेल. बेबीज हॅव अराउंड 300 बोन्स. बोन म्हणजे हाड, आपल्या शरीरातील हाड. आपलं शरीर अनेक अशा हाडांनी बनलेलं आहे. तर इथं काय सांगितलेलं आहे? बेबी. बेबी म्हणजे लहान मूल. तर लहान मूल जे आहे त्या लहान मुलांच्या शरीरामध्ये हॅव 300 बोन्स. जवळजवळ किती बोन्स असतात म्हणे लहान मुलांच्या शरीरामध्ये? 300 प्रकारची हाडं असतात लहान मुलांच्या शरीरामध्ये. अगदी डोक्याच्या भागापासून ते अगदी पायापर्यंत अख्ख्या शरीरामध्ये किती हाडं असतात? 300 इन देअर बॉडी ऍज दे ग्रो अप. परंतु हे लहान मूल जसं मोठं होतं, ग्रो अप म्हणजे वाढणे, शरीराची वाढ होणे, मोठे होणे. ऍज दे ग्रो अप द बोन्स फ्यूज. जसे ते मोठे होतं, लहान मूल जसं वाढतं तसे त्याच्या शरीरातील हे जे बोन्स आहेत ते बोन्स काय करतात? फ्यूज म्हणजेच जुळून येतात. हे बोन्स जे आहेत ते जुळून येतात. फ्यूज. ऍज दे ग्रो अप द बोन्स फ्यूज टुगेदर. जसे ते मोठे होतात तसे दे ग्रो अप. ऍज दे ग्रो अप दे फ्यूज. म्हणजे काही छोटे छोटे जे बोन्स असतील त्याचे वेगवेगळे पार्ट्स आहेत, ते वेगवेगळे पार्ट्स स्वतंत्र न राहता त्यांच्यामध्ये ते एकमेकांशी जुळतात आणि जुळल्यामुळे 300 असणाऱ्या या बोन्सची संख्या पहा. ग्रोअप्स हॅव फ्युअर बोन्स दॅन बेबीज. पहा, ऍज दे ग्रो अप द बोन्स फ्यूज टुगेदर. ते जुळून येतात आणि म्हणून ग्रोनअप्स जे वयस्कर आहेत म्हणजे ज्यांच्या शरीराची पूर्ण वाढ झालेली आहे असे जे व्यक्ती असते तर त्या व्यक्तीच्या शरीरातील हॅव फ्युअर बोन्स दॅन बेबीज. ज्या व्यक्तीच्या शरीराची पूर्ण वाढ झालेली आहे, जवळजवळ असं समज आहे की वय वर्ष 18 पर्यंत आपली उंची वाढत असते. वयाची 18 वर्ष पूर्ण झाली की मग आपली उंची वाढणे बंद होते. आपलं वजन मात्र कमी जास्त होत असतं, परंतु उंची जशी वाढत जाते तसे आपल्या शरीरातील हाडांची सुद्धा वाढ होते. ती हाडं एकमेकांशी जुळून येतात, बरोबर. आणि मग तोपर्यंत ती हाडं एकमेकांशी जुळून आल्यानंतर आपोआप त्या हाडांची संख्या, लहान मुलाच्या शरीरात असलेल्या हाडांची संख्या आणि संपूर्ण शरीराची वाढ झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील हाडांची संख्या यामध्ये तफावत दिसते. मग ती तफावत किती आहे? तर इथं त्यांनी तेच सांगितलेले की लहान मुलाच्या शरीरात जर 300 हाडं दिसत असतील तर देअर आर 206 बोन्स इन देअर बॉडी. पूर्ण शारीरिक वाढ झालेल्या व्यक्तीच्या शरीरामध्ये 206 इतकीच हाडं आपल्याला दिसतात. लक्षात आलं? तर पहा, म्हणजे अशा पद्धतीने ही शारीरिक वाढ आपली होत असते. हाडं एकमेकांशी जुळून येतात आणि जुळून आल्यानंतर त्यांची संख्या आपोआप कमी होते. ही गोष्ट आपल्याला माहित होती का? नाही. अशा बऱ्याच नवीन नवीन गोष्टी आपण या ठिकाणी या पाठामध्ये शिकतोय की नाही आपल्या शरीराबद्दल. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, खूप तुमच्यासाठी आवश्यक आहे या सर्व गोष्टी ज्या ज्या काही आपण या ठिकाणी शिकत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5 शारीरिक अवयवांविषयी माहिती पाहिलेली आहे. पुढील 3ही गोष्टी आपण शिकूयात असं म्हणजे शिकलो असतो, या तासाला संपले असतात ते असं वाटत होतं, परंतु वेळेअभावी आपल्याला थांबावं लागेल. आपल्याला वेळेची मर्यादा पाळायची आहे. ठीक आहे. तर आज आपण काय काय शिकलो हे एकदा आपण रिवाइज करूया. सी हिअर जस्ट. फर्स्ट ऑफ ऑल वी लर्न अबाउट ब्रेन. Brain is most important part of our body. Second one, we learn about eyes. This is second most important part. Third one, we know about bacteria and skins related things. Understood? I think all of you understood. Fourth one, we know about nose and smells. Nose is also most important part of our life, of our body. And fifth one, we learn about bones. Understood? Got it all of you? तर आपण या ठिकाणी 5ही शारीरिक अवयवांविषयी माहिती पाहिली आणि इथे जे गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे पहा, 300 बोन्स लहान मुलांच्या शरीरात आणि वयस्कर म्हणजे पूर्ण शारीरिक वाढ झालेल्यांच्या शरीरामध्ये 206. तर यामधला एक फरक तुम्ही फक्त जाणून घ्या
लहान मुलांना जर आपण उचललं, त्यांच्या शरीर जर पाहिलं आपण, त्यांना हातात घेतलं, तर त्यांचं शरीर अगदी कापसासारखं मऊ लवचिक असतं. पहा, हाडं वगैरे आपल्याला असं कुठंच जाणवत नाही. इतकं लवचिक त्यांचं शरीर असतं. का? तर त्यांच्या शरीरामध्ये अशी हाडं, त्यांची संख्या खूप असतात. हाडं नसतातच, त्यांची वाढ होत असते. आणि प्लस हाडं जे आहे ते बारीक 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 असतात. त्यांची संख्या 300 आहे आणि म्हणून त्यांच्या शरीराला एक प्रकारचा लवचिकपणा प्राप्त झालेला असतो. ही पण गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की त्यांच्या शरीरात संख्या 300 जी आहे लहान मुलांच्या शरीरात, त्याचं एक उदाहरण यावरून आपल्याला लक्षात येते. अंडरस्टूड? गॉट इट? येस, नाईस, व्हेरी गुड, थँक यू.